हा आजचा आमचा नाश्ता आहे. त्यात पनीर पकोडे आहेत, बटाट्याचं भजी आहेत, कांदा. अंकलला विचारलं आपण, डायरेक्ट वेस्ट बेंगॉलची चालून घेऊन आले. अंकलची एज पण जास्त. हा पूर्ण गाव बघा कसं एकदम मस्त. यो कुत्रा म्हशीच्या पाटापेक्षा मोठा आहे. Welcome to my YouTube channel, Mr. Wargade. रात्री बुटा भिजली कधी त्याचा सुकवत लावला. पूर्ण पूर्ण ओले झालं. थोडासा पाऊस पडला आणि त्यात सगळी वाट लागली. ही आपली कालची रूम आहे. ही रूम आपल्याला 2000 रुपयात पडली होती. रूम मस्त आहे पण फक्त पैसे जास्त आहेत, कारण की इथं सीझन चालू झाले ना. सीझन चालू झाल्यामुळे सगळ्या रूमची प्राइस वाढली आहे. कालच्या पावसात आपली गाडी एकदम सुंदर आणि स्वच्छ झाली. पूर्णच्या पूर्ण गाडी माखली आपली. पाऊस थोडासाच पडला पण जाम चिखल उडत होता. आणि हा हॉटेल आहे आपण घेतलेला, याच्यामध्ये रूम घेतली होती आपण. त्यांचाच इथेशी रेस्टॉरंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट सफरचंद. हे बघा जाम सफरचंद आहेत. जाम सफरचंद आहेत ना. हो सफरचंदच आहेत. ते छोटे छोटे आहेत. ते पुढच्या बर्फ बरेपर्यंत मोठं होतील. आता आपण चाललो डल लेक फिरायला. श्रीनगर मार्केट विकेट फिरू आणि मग नंतर 12 वाजेपर्यंत कारगिलला निघू. कारगिलला जायला काय 5 तासाचा रस्ता आहे फक्त. त्यामुळे आपण काय पोहोचू तेवढ्या टाईममध्ये. तेवढा काय टेन्शनचा रस्ता नाही आहे. 5 तास दाखवत आहेत. हो गाडी धुवायला कुठे भेटला तर गाडी पण धुवून घेऊ आपली. जाम माखली आहे गाडी आपली. हा पूर्ण डल लेक आहे. या बोट आहे तशी. या बोटी आपल्याला आतमध्ये फिरवतात. पूर्णच्या पूर्ण आपण आपली रूम आय थिंक त्या साईडला तिकडे आहे. पूर्ण लेकला राऊंड मारून आपण इथपर्यंत आलो आहे. तसंच फिरत फिरत बघत
मस्त वॉटर फाउंटन लावलं आहे डल लेकमध्ये. हा डल लेक आहे, मला दाखवलं आहे मगाशी. आणि ह्या बोट्स तिथे फिरतात. आपण नाही जाणार आहे. काय बोलतात त्याचं नाव पण आता मी विसरलो, काय ते बोलतात त्या बोटींना. आणि पूर्ण वॉटर फाउंटन तिथे बनवून ठेवले आहेत. पूर्ण मार्केट, पूर्ण लेक फिरून आलो. मग सर्वात जास्त बोट्स आणि पब्लिक इथंच आहेत या पॉईंटला. बाकी पूर्णच्या पूर्ण तिकडं होत्या 4-5 बोट, पण त्या तिकडं पूर्ण खाली आहे. मार्केट इकडं पण पूर्ण खाली आहे. बाकी दुसरीकडे काय दिसत नाही. आता जिकडे राहिलो होतो तिकडं पण एवढ्या काय बोट्स नाही आहेत, पण इथेही जास्त बोट्स दिसतात मला. आणि ही लोक बोट घेऊन जातात, इथं लावत नाही. नंतर मॉर्निंगला इथे आणून लावतात बोट. याच्या त्या साईडला पण इथे बोट दिसतील तुम्हाला. इथं पूर्ण बोट्स आहेत या. आता आपण नाश्ता करून निघू कारगिलला. तेवढं काय आहे नाही श्रीनगरमध्ये फिरण्यासारखं. माउंटन ड्यू डर भगाओ, खतरों के खिलाडी. तेवढ्याच्या तेवढं पूर्ण वॉलवरून चालत चालली आहे ती. हे मगाशी तुम्हाला दाखवलेले पूर्ण फाउंटन्स. आणि हा पूर्ण डल लेक. हा तिकडे पण फाउंटन. कसं ढगबा कशी दिसतं, एकदम पद्धतशीर. पहिले आम्हाला लोकेशन दिसलाच नव्हता. आता जेव्हा आम्ही उतरलो इथे नाश्ता करण्यासाठी, तेव्हा आम्हाला हा लोकेशन दिसला. मस्त लोकेशन. पाणी बघतो थोडंसं खराब दिसतंय, पण एकदम व्यवस्थित काम आहे. ढगबग कसलं दिसतात, खतरनाक. आपल्या गोप्रोने तर आता आपल्याला दगा दिला आहे, कारण की तो गोप्रोचा माईक नाही चालत आहे मोस्टली. तर आता आपण 360मध्ये ना मोबाईलमध्येच व्हिडिओ बनवू. आणि फुल चेकिंग आहे, फुल. आता मगाशी पुढे आम्हाला थांबवलं तिथेशी आणि पूर्ण चेक केलं थांबून, काय आहे का जवळ. पॉकेट विकेट सर्व चेक केले. पॉकेट विकेट चेक केले पूर्ण. पॅन्ट बँडमध्ये खाली काय ठेवून दिलं आहे लपून का चेक केला. म्हणजे एकदम प्रॉपर चेकिंग चालू आहे तशी, एकदम प्रॉपर. आता कशासाठी चेकिंग चालू आहे ते आम्हाला पण नाही माहिती, पण प्रत्येक एक चौकामध्ये आर्मी आणि पोलीस उभे आहेत. 4-5 पोलीसवाले, 4-5 आर्मीवाले प्रत्येक चौकामध्ये अख्ख्याच्या अख्ख्या श्रीनगरमध्ये आहेत. त्यामुळे येताना काय असे चॉपर विपर कोणती वस्तू आपल्यासोबत ठेवू नका, कारण की इथे जाम खूप इश्यू झालो आहे. खूप इश्यू झालो आहे म्हणजे खूप. कारण की एवढी चेकिंग पहिल्यांदाच बघतो मी पण. एवढी चेकिंग एकदम म्हणजे गाड्या लोकांच्या थांबवतात सर्वांच्या. आणि जाम टुरिस्ट आहे. हा आताच नॉर्मल सीझन आहे. आपल्याकडचे नाही पब्लिक जास्त, पण हे जम्मू खालचे अमृतसरवाले, पंजाबवाले सगळे आता इथेशी येऊन थांबतात. कारण की अमृतसरला तर तुम्ही बघितली खूप गरमी होती, त्यामुळे ते सगळे आता इथेशी आलेत थंडीचा मजा घ्यायला. आणि हा तो तिथे पुढे मुघल गार्डन आहे. काय इथून तर आपल्याला दिसणार नाही, आपण नाही बघायला गेलो मुघल गार्डन. तर इथेशी काहीतरी बघू खाण्यासाठी आणि मग पुढे निघू कारगिलला. हा आजचा आमचा नाश्ता आहे. त्यात पनीर पकोडे आहेत, बटाट्याचं भजी आहेत, कांदा भजी आहेत आणि हे कंच भजी आहेत रे, पनीर भजी, पालेभाजी पाल्याचं कंचे भजी आहेत ते. आणि चाय. आपला राहुल चहा नाही पिते, पकोडे खाणार आहे ना, चहा मी पिणार आहे.
आवाज कसा रेकॉर्ड होतो मला माहिती नाही, कारण आवाजाला पण जुगाड लावला आहे. फायनली बर्फ दिसला आपल्याला. पहिली नजर बर्फाची. थोडा थोडाच आहे पण आहे. बर्फ जर दिसला, बाकी डोंगर पूर्ण बघू शकता तुम्ही. बघा किती खाली आले. आपल्याला तिकडेच जायचं आहे वरती. फायनली आपल्याला बर्फ दिसायची सुरुवात झालेली आहे. डोंगर बर्फ दिसून झाला आहे. कमी आहे पण इतका बर्फ आहे वरती. मला गोप्रोमध्ये काय एवढा दिसणार ना बर्फ, आणि मोबाईलमध्ये पण खाली मजा येणार आहे. मजा मजा तो अभी स्टार्ट होती. ये सब अभी स्टार्ट होने वाला है. मेन गरम मस्त आहे. अशी अशी बनवले त्याच्यावर बर्फ पडतो. त्याच्याकडे ते बर्फ पत्र्यावर त्याच्या अटकून नाही राहावा. पत्र्यावर जर बर्फ अटकून राहिला त्याचा वेट जास्त होईल आणि पत्रे घालायचे काय ते एकदम ते असे उतारवाले घरं बनवले. सगळी घरं तुम्हाला तशीच दिसते पण त्याच पॅटर्नमध्ये दिसते, जेणेकरून त्याच्यावर बर्फ नाही अटकून राहावा. आपल्यासारखा सापडा घर एक पण नाही वाटावं तुम्हाला इथं. कॅनडाचा झेंडा होता. बऱ्याच वेगळ्या झेंड्यांच्या बस बघितल्या मी आतापर्यंत. त्याच्यासाठी झेंडे लावून घेतल्या तर ते माहिती नाही त्या टुरिस्ट तसे टुरिस्ट आहेत का असंच लावून घेत आहेत अरे त्यांनाच माहिती. आतापर्यंत तेवढी काय आयडिया नाही येत. आपल्याकडची पब्लिक कमी जवळजवळ जात जाऊ तसं तसं अजून थंडी वाढेल. काय करतोय असा आपल्यासारखा
इकडे पण लोकांनी भात लावले. हा बघा पूर्ण बघू शकतो तुम्ही. इथं भात लावलेले लोकांनी. आपल्याकडं भात लावलं, इथं भात लावलेला की भात आहे ते काय मला पण माहिती नाही, पण भातासारखाच लावलेला भातच दिसतो. मी त्या डोंगरावर दिसतोय ना नजर जाईल तिकडे लोक राहतात. कितना? 50. आत्ता कसा आवाज माझा नाही येणार तरी पण तुम्ही मजा घ्या निसर्गाची मजा घ्या तुम्ही. माझा आवाज तुम्हाला एकदम कमी कमी येत असेल कारण की आपल्या माईकसाठी इश्यू झालेला आहे. बाकी फील आहे काय हो हो.
अजून ते तिकडे जायचं. हा बघा हा पूर्ण रस्ता आहे, तिकडे जातो रस्ता. इथून गाड्या चढतात, खतरनाक गाड्या चढतात, खतरनाक. हा इथे पण वरती रस्ता, इथून असा पूर्ण रस्ता फिरत फिरत तो तिकडे जातोय, त्या ह्याच्यापर्यंत जातो रस्ता. लोक सगळे स्की करायला गेले तिथे. बर्फात भरलेला डोंगर, लोक मजा करतात बर्फावर. फुल पब्लिक आहे, फुल. आणि इकडं हा डोंगर बघा. हा भाऊ वेस्ट बंगालची ग्लॅमर घेऊन आलाय. ग्लॅमर बाईक घेऊन गेला, एवढा सामान पण त्यांनी बांधला गाडीवर. आणि वर्षी ग्लॅमर गाडी घेऊन आल्या, वर्षी 2 जण आहेत. एक नंबर. नाद करा आपण या भाऊचा कुठं. आणि तो एक दिसतोय का तुम्हाला, चालत चालत चाललाय. आता दिसल बघा, बघा चालत चालत चाललाय बघा. त्यांनी त्याच्या बकऱ्या सोडल्या नाही, ते सराला ते बकऱ्या आणायला गेलाय. कोणी चांगल्या आवऱ्यावरती चराला सोडायच्या. ही घ्या पहाड़वाली मैगी. पहाड़ों में आके मैगी नहीं खाई तो क्या किया. मस्त. अंकलला विचारलं आपण, डायरेक्ट वेस्ट बेंगलची चालून घेऊन आले. अंकलची एज पण जास्त आहे. नाद करा पण अंकलला नको. अंकलची ग्लॅमर. कोणच्या कोणच्यात हिंमत इथपर्यंत चढायची. मगाशी दाखवला होता इथशी आहे तो, आता डायरेक्ट हा इथशी पोचलाय. हा बघा, दिसत पण नाही डोल्यात, एवढा वरती जाऊन थांबलाय तो.
कारगिल मेमोरियल. जायचं का तुम्ही बघा. आपलं सगळा इथे काढून नाही आलं. बनवू ना व्हिडिओ मोबाईल. कारगिल वॉर मेमोरियल जो तेव्हा युद्ध झाला होता ना त्यांच्या पूर्ण समाध्या इथं बांधलेले आहेत आणि पूर्ण जे युद्धाचं सामान होतं ते पूर्णच्या पूर्ण इथं आतमध्ये ठेवलेले. तर कोणाला दिसत असेल तर इथेशी तुम्हाला या बॅनरवर दिसेल कोण कोण इथे शहीद झालं होतं त्यांच्या इथे पूर्ण स्मारक. पटकन परला आता गाडी परला आता पुरत लावून तिथं.
पूर्ण गाव बघा कसं एकदम मस्त त्याच्या लोकांनी झाडं पण नाही तोडलेली इथली. जेवढा काम आहे तेवढीच झाडं तोडलेत, बाकी सगळी झाडं जसच्या तशी ठेवलेत. इथं जायला हे रस्ता आहे इथून. लोकांच्या गाड्या गावात जात नाही वाटतं. भारी आहे पण मस्त वाटतंय. अख्खाच्या अख्खा कुठंच झाडं नाहीत, फक्त इथं तेवढी झाडं दिसतात. गावाच्याच वरती हा धबधबा कसा येतोय, कुठून येतो तो दिसत नाही. मला तर वाटतं डोंगराच्या आतमधून येतोय, एकदम प्रॉपर येतोय, फक्त येतानाच दिसतोय. बाकी इथून पुढे त्याच्या मागे जात असेल तो, इथून येत असेल आतमध्ये या गावातून. पण त्या गावाच्या पूर्ण वरतीच आहे. पाण्याचा साठा असेल या डोंगराच्या आतमध्ये, म्हणून झाडं पण इथेशी झालेत. आपल्याला इथून जायचं आहे बघा. हा रोड आहे, हा जो इथे दिसतोय ना, हा इथे दिसतोय हा रोड आहे. इथून आपल्याला जायचं आहे. आता नाही, आता आपण पोचू कारगिलला. कारगिल येईल थोड्या टायमामध्ये. दादा फोटो काढायसाठी रेडी आहे. बाकी रोड आणि लँडस्केप एक नंबर आहे, एक नंबर. हे बघा माउंटन्स, बघा माउंटन्स कसे आहेत. आपल्याला रूम दाखवायला घेऊन जाऊ, 1000 रुपये रूम देते. बघू त्याची रूम कशी आहे. बदली तर घेऊ, नाही तर नाही. आपल्याला काय करायचं आहे, बघायचं तर आहे फक्त. राहायचं तर आहेच ना आपल्याला. मोठा मार्केट आहे बरं. आईला टोकला त्याला, टोक द्या. वहाँ पे लगाओ बाइक. रूम ऊपर है क्या? रूम ऊपर है, अंदर पार्किंग के लगा रूम देखो वो. बस कर मागे.
ही मस्त अशी रूम घेतले. या आपल्या सगळे गॅजेट चार्जिंगला लावलेत. तिथं लॅपटॉपमध्ये कॉपी करायला लावलाय आणि लॅपटॉप पण चार्जिंग लावलाय. आपण छोटीशी रूम आहे, काय जास्त महाग पण नाही, 1000 रुपयात पडले आपल्याला फक्त. चला आता मस्त मार्केट फिरू. आपण मार्केट फिरणार आहे आणि नंतर जेवू. नाही पहिले जेवू नंतर मार्केट फिरू. दोन्ही वेगळे पहिले काहीतरी करू. चप्पल माझं सुस्त ओलं झालं पूर्ण आणि त्यांची चप्पल घातली आहे. एकदम मस्त आहे. नवीनच बनवलं त्यांनी. स्पेस बीस एकदम मस्त आहे. वायफाय आहे फ्रीवाला. मस्त एकदम मोकळा स्पेस आहे इथे. अख्खा दिवस आपण आता गाडी चालवली आहे. सकाळी आपण निघालो होतो 11:30-12 वाजता आणि किती वाजता 8 वाजता आपण पोहोचलो इथे कारगिलला. कारगिलवरून आपण सकाळी लेट गाडी निघणार आहे. मस्त राईड. मध्ये मध्ये पाऊस पडत होता त्यामुळे थोडा कॅमेरा बंद करायला लागला आणि आपल्या रेकॉर्डिंगमध्ये आवाजाचा थोडासा इश्यू आहे, त्याला आपण व्हॉइस ओव्हर करू. बाकी नजारे ते एक नंबर आहेत. आवाजाची गरज नाही नजारे बघण्यासाठी. आवाजाची गरज नाही. एकदम मस्त नजारे आहेत. आता एंट्री पण करायची बाकी आहे आपली. एंट्री करून घेऊ पहिले. नुसतं रायडर सगळ्या कारगिलमध्ये नुसतं रायडरच दिसतील तुम्हाला. ए इथं कलिजिटा खातो का चाचाचा? हा असू दे रे, एक स्टिक का ना. आता ह्यो ब्रिज क्रॉस केला त्या साईडला, ती आपलीच नाही HDFC. आता आम्ही दोघं भाव फिरतो कारगिल मध्ये. लफरा करायचाच नाही, डायरेक्ट आर्या पार. हा बाबा लय खतरनाक ब्रिज वर्षी आम्ही दोघं पण चालले आहो. ओ माय गॉड. नदीला पाणी बघू शकता तुम्ही, खतरनाक पाणी. हा खतरनाक पूर्ण ग्लेशियरचं पाणी असेल हा. आणि वरती तिथे तिरंगा कलर मध्ये दिसतंय. हा इथे पण आहे, इथे पण दिसणार आपल्याला. एक्स्ट्रा टाकला तर काहीच दिसणार नाही. आपला भाऊ असं दिसतोय तरी. त्याची लाईट बघ कशी पॉवरफुल आहे मागच्याची. यो कुत्रा म्हशीच्या पाटापेक्षा मोठा आहे. तुम्हाला कॅमेरा समजणार नाही, म्हशीचा पाठू तरी बारीक असत. मेट्रो 650. तर भाऊ कसं वाटतं तुम्हाला मागे बसून? एक नंबर. तुमचे दुःख मला शेअर करू शकता तुम्ही? हा इथे काय दुःख होणं मजा पण आली. हे काय तो हम पोहोच चुके हैं. काय कुत्रा उरवला. आजचा जेवायचा मेनू आहे आमचा कढाई चिकन, नान, प्लेन नान आणि कांदा, बस एवढं. बाकी स्टार्टर बिटर यांच्याकडे काहीच नव्हते. कोक पिले आम्ही दाखवायची राहिली होती. आता जेवतो आणि मार्केटमध्ये फिरतो, बघतो काय मार्केटमध्ये. का जेवण झालं भेटू. तू माझा सूज दिसला ना मला इकडे. नाही Welcome to my YouTube channel Mr. Wargade.